मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण तांदळाचा डोसा वगैरे नेहमीच करतो, तांदळापासून इडली डोसा वगैरे। आज आपण वेगळा डोसा करू, ज्वारीचा डोसा। ज्वारीपासून आपल्याला भरपूर फायदे। आपण ज्वारीपासून आपण वजन कंट्रोल करण्यास मदत होते आणि ज्वारी आपल्याला आजकाल डॉक्टर लोक पण सजेस्ट करतात, त्यामुळे आपण ज्वारीमध्ये मध्ये खायला हवे। भाकरी कोणाकोणाला आवडत नाही, तर आपण ज्वारीचा डोसा केला तर खाण्याची इच्छा होईल। खूप जणांना ज्वारी आवडत नाही, तर ज्वारीपासून डायबिटीज कंट्रोल करण्यास पण मदत होते आणि हाडे मजबूत होण्यास पण मदत होते आणि याचे भरपूर फायदे आणि वजन कंट्रोल होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास पण मदत होते। म्हणून आपण वेगवेगळ्या पद्धतीने ज्वारीचं आपल्या खाण्यात समावेश केला तर आपल्याला खूप फायदा होईल। आणि आपण आज डोसा करणार आहे ज्वारीचा। या डोसासाठी लागणारे साहित्य बघूया। आपण 1 वाटी ज्वारी घेतली आणि अर्धी वाटी दही घेतलं। हे दही आहे, अर्धी वाटी रवा आहे, अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे आणि मीठ आहे आणि आपण खोबऱ्याची चटणी करणार। आपण ज्वारीचं पीठ टाकलं, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि दही, हे सगळं मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया। ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा हे आपण दही हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेतले। आता आपण पातेल्यात काढूया। आता आपण याच्यात मीठ टाकू चवीनुसार आणि हलवून घेऊया। तेल लावून घेतले याला। आता आपण डोसा टाकूया, व्यवस्थित हलवून घेऊया। आपण आता डोसा टाकूया। याला जाळी पण पडली, बाजूने पण तेल टाकलं आणि आता थोड्या वेळाने आपण सोनेरी रंग असतोपर्यंत होऊया आणि मग आपण प्लेटमध्ये काढूया। बघा, आपण हा पलटून घेऊया। थोडा आणखी सोनेरी झाला की आपण पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने ओढूया। असा झाला आपला हा डोसा। दुसऱ्या साईडने झाला की प्लेटमध्ये काढूया। आता आपण खोबऱ्याची चटणी करूया। खोबऱ्याची चटणीसाठी लागणारे डेसिकेटेड खोबरं आहे, लाल मिरची आहे, झटपट होणारी चटणी, तुम्हाला काही वेळ नाही लागणार नाही, लसूण आहे, हे सगळं वाटून घेऊ आणि चवीप्रमाणे मीठ टाकू। हे आपण वाटून घ्यायचं। आपण वाटली खोबरं, लसूण, लाल मिरची, तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता आणि मीठ टाकून आपण वाटून घेतली। आता आपण प्लेटमध्ये काढू। आता आपण ही हा झाला आहे। आपण दुसऱ्या साईडने पण छान झालं, एकदम कुरकुरीत आहे बघा आणि पातळ होतात, पेपर डोस्यासारखे। हा आपण ज्वारीचा डोसा प्लेटमध्ये काढला आहे, तुम्ही नक्की करून बघा। हा खूप लोकांना ज्वारी आवडत नाही, तर डोसा केला तर खूप आवडेल त्यांना। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट्स करायला विसरू नका।